बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जाबाबत केवळ तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू ठेवण्याचा बांधकाम कामगार विरोधी निर्णय त्वरित रद्द करावा. पूर्ववत बांधकाम कामगारांची वेबसाईट व पोर्टल बांधकाम कामगारांसाठी सुरू कराव्यात. तसेच बांधकाम कामगारांच्या इतर मागण्यांसाठी आज राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने कामगार कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. तातडीने मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंडळाने परिपत्रक काढून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जाबाबत तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू करण्याचे संबंधित कंपनीला आदेश दिलेले आहेत. प्रत्यक्षात तालुका सुविधा केंद्र सुरू झालेले नाहीत. वेबसाईट अद्यापही बंद ठेवण्यात आलेली नाही, त्यामुळे कामकाज ठप्प पडले आहे. कामकाज सुरू नसताना मंडळाचा कोट्यवधीचा निधी कंपन्यावरती खर्च केला जात आहे. अनेक कामगार केंद्र गावाबाहेर दूर कामगारांची गैरसोय होईल अशा ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे बांधकाम कामगाराची नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे व त्रुटीची पूर्तता करण्याचे अर्ज पूर्वीप्रमाणे कामगारांना भरण्यासाठी खुले ठेवण्यात यावे. तालुका कामगार सुविधा केंद्राकडून पडताळणी करून क्रमशः मंजूर करण्यात यावे. बांधकाम कामगारांना सन्मान धन म्हणून वर्षातून किमान एकदा 10,000 रुपये सन्मान धन देण्यात यावे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून आयटेक संघटनेच्या प्रतिनिधीची कामगार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात यावी. यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात विजय बचाटे, इब्राहिम पेंढारी, गौतम कांबळे, शैलेश जगताप, अफजल मुजावर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. कोण म्हणता देत नाही, आमच्या मागण्या मान्य करा. सांगली येथे 2 डिसेंबर सांगली जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना, संयुक्त समिती, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटक यांच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने आम्ही आज आयोजित केली होती. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज ही आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलन करण्याचं महत्त्वाचं कारण की 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे कल्याणकारी मंडळाचे सचिव यांनी एक परिपत्रक काढलं आणि महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचं जे पोर्टल, जी वेबसाईट चालू आहे, ही वेबसाईट पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि ही वेबसाईट ज्या वेळेपासून म्हणजे 2011 पासून मंडळ चालू झालं, ज्या मंडळ चालू झाल्यापासून कामगाराचे नोंदणी करण्याचे आणि विविध प्रकारचे लाभ घेण्याचे अधिकार हे कामगाराला स्वतःच होते, ते 8 नोव्हेंबरपासून या महाराष्ट्रातल्या कल्याणकारी मंडळानं पूर्णपणे बंद करून ठप्प केलेलं आहे आणि कामगाराला वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की तालुका केंद्र चालू केलेले आहेत आणि तालुक्यामध्ये आम्ही ही नोंदणी सुरू करतोय, पण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडून आकडा बघितला तर 54 लाखापेक्षा जास्त नोंदित कामगार महाराष्ट्रातले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 350 पेक्षा जास्त फक्त तालुक्या पातळीवर एक केंद्र केलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघितलं तर लाखोच्या पटीमध्ये कामगारांची नोंदणी आहे आणि या कामगारांच्या नोंदणीला कामगाराला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळू नये, कामगाराला कोणताही नोंदणी प्रकाराने आणि या कल्याणकारी मंडळातला लाभ मिळू नये याची पूर्णपणे तयारी या कल्याणकारी मंडळानं 8 नोव्हेंबरला केलेली आहे. याच्या निषेधार्थच आज आम्ही या जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये सर्व संघटना आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकच्या वतीनं निदर्शने करत आहोत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये निदर्शने सुरू आहेत. आजचा जर प्रकार यांच्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडनं पोच करण्याची प्रक्रिया करत आहे. हे जर यांनी 2 दिवसात जर प्रक्रिया पूर्ण नाही केली तर आम्ही 11 डिसेंबरला महाराष्ट्राच्या कल्याणकारी मंडळावर महाराष्ट्रातल्या लाखोच्या संख्येने कामगारांचा मोर्चा निघेल, हे आज आम्ही पूर्णपणे जाहीर करत आहोत.